Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environment Science, TC College, Baramati. In today's lecture, we have to discuss biogeography. First of all, what is meant by biogeography? Definition: the branch of biology that deals with the geographical distribution of plants and animal. म्हणजे बायोजिओग्राफी ही अशी ब्रांच आहे बायोलॉजीची, त्याच्यामध्ये आपण जे काही जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन आहे प्लांट्स आणि ॲनिमल्सचं त्याचा आपण स्टडी करतो. बायोजिओग्राफी इज द स्टडी ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ अ स्पेसीज अँड इकोसिस्टीम इन जिओग्राफिक स्पेस अँड थ्रू जिओलॉजिकल टाईम. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जिओग्राफिक जो काही स्पेस आहे किंवा जे काही हॅबिटॅट आहे प्लेस आहे त्या ऑर्गॅनिझमचं स्पेसिफिक त्याचा आपण स्टडी करतो आणि एका स्पेसिफिक टाईम पिरियडमध्ये काय काय त्या ऑर्गॅनिझममध्ये चेंजेस झाले आहे, काय काय त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन झाले आहे ह्याचा आपण बायोजिओग्राफीमध्ये स्टडी करतो. बायोजिओग्राफी द स्टडी ऑफ जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स ॲनिमल्स अँड अदर लाईफ फॉर्म्स. म्हणजे मग बायोजिओग्राफीमध्ये आपण कशाचा स्टडी करतो तर बायोजिओग्राफीमध्ये आपण प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत किंवा अदर जे काही लाईफ फॉर्म आहेत त्यांचा स्टडी करतो आणि मेनली आपण त्यांचा स्टडी करतो ते कोणत्या हॅबिटॅटमध्ये राहतात, ते कोणकोणत्या जिओलॉजिकल टाईम पिरियडमध्ये राहतात, त्यांचं इव्हॉल्युशन कसं झालं आहे, एका ठिकाणाहून ते दुसऱ्या ठिकाणी किंवा एका जनरेशनकडनं ते दुसऱ्या जनरेशनकडे कसे गेले, त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन कसं आले, हा सगळा ज्यावेळेस आपण लाईफ फॉर्मचा स्टडी करतो त्यावेळेस आपण बायोजिओग्राफी स्टडी करतो. आणि बायोजिओग्राफी स्टडी करताना आपण नुसतं ऑर्गॅनिझम म्हणजे बायोटिक फॅक्टर किंवा लिव्हिंग फॅक्टर स्टडी करत नाही तर त्याच्याशी जे काही इंटरॅक्ट करतात, जे काही नॉन लिव्हिंग फॅक्टर आहेत किंवा जे काही अबायोटिक फॅक्टर्स आहेत त्याचा पण आपण बायोजिओग्राफीमध्ये स्टडी करतो. बायोजिओग्राफी इज अन integrative field of inquiry that unites concepts of information from ecology. आपण याच्यामध्ये इकॉलॉजी स्टडी करतो, इव्हॉल्युशनरी जी काही बायोलॉजी आहे त्याचा आपण स्टडी करतो, देन टॅक्झॉनॉमी आहे, जिओलॉजी आहे, फिजिकल जिओग्राफी आहे, पॅलेंटॉलॉजी आहे, क्लायमॅटोलॉजी आहे. म्हणजे हे जे काही सायन्स आहेत आपण ह्या सगळ्यांचा स्टडी आपण बायोजिओग्राफीमध्ये करतो. मॉडर्न बायोजिओग्राफिक रिसर्च कंबाईन्स इन्फॉर्मेशन अँड आयडियाज फ्रॉम मेनी फील्ड्स. आणि मॉडर्न जी काही बायोजिओग्राफिक फील्ड आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च होतात, म्हणजे वेगवेगळ्या आयडिया आहेत वेगवेगळ्या फील्डमधल्या, त्याचा उपयोग करून आपण बायोजिओग्राफीचा स्टडी करतो. फ्रॉम द फिजिओलॉजिकल अँड इकोलॉजिकल कन्स्ट्रेंट्स अँड on organism dispersal to geological and climatological phenomenon operating at global spatial scales and evolutionary time frames. म्हणजे जसं इव्हॉल्युशन होत गेलं, जसं आपण म्हणतो पहिल्यांदा मानव हा माकड होता, मग जसं इव्हॉल्युशन होत गेलं तसं जो काही इव्हॉल्युशनचा आपण जो काही स्टडी करत गेलो तो स्टडी आपण इव्हॉल्युशनचा जो काही फ्रेमवर्क आहे त्याचा स्टडी आपण बायोजिओग्राफीमध्ये करतो, म्हणजे मॉडर्न बायोजिओग्राफीमध्ये करतो. द शॉर्ट टर्म इंटरॅक्शन विथ इन ए हॅबिटॅट अँड स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम डिस्क्राईब द इकॉलॉजिकल ॲप्लिकेशन ऑफ बायोजिओग्राफी. म्हणजे जे काही इकॉलॉजिकल ॲप्लिकेशन आहेत बायोजिओग्राफीचे त्याचा आपण स्टडी या शॉर्ट टर्म इंटरॅक्शन जे काय आहे ऑर्गॅनिझममधलं किंवा इकॉलॉजीमधलं त्याचा आपण स्टडी बायोजिओग्राफीमध्ये करतो. म्हणजे इकॉलॉजिकल काय ॲप्लिकेशन असतील तर इकॉलॉजी ज्यावेळेस एक ऑर्गॅनिझम किंवा ऑर्गॅनिझम जे काय आहे इकोसिस्टीममधले ते एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात, अबायोटिक आणि बायोटिक जे काही थिंग्स आहेत त्या एकमेकांवर डिपेंडंट असतात, त्याला आपण इकॉलॉजिकल ॲप्लिकेशन म्हणतो. हिस्टॉरिकल इकॉलॉजी म्हणतो. आणि इकॉलॉजी म्हणजे जे काय आहे इकॉलॉजीमध्ये जे ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह होतात त्यांना ही जी काही बायोजिओग्राफी आपण स्टडी करतो त्याचा ॲप्लिकेशन इकॉलॉजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. हिस्टॉरिकल बायोजिओग्राफी डिस्क्राईब द लॉंग टर्म इव्हॉल्युशनरी पिरियड्स ऑफ अ टाईम फॉर ब्रॉडर things. Then did you know that there is a study of how plants, animals and bacteria are distributed on the landscape through time and space. आता आपण बायोजिओग्राफी का स्टडी करायची तर आपल्याला हे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला हे माहीत नव्हतं की हे जे काही प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, हे बॅक्टेरिया आहेत, हे कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, एका ठराविक टाईम पिरियडमध्ये किंवा ठराविक स्पेसमध्ये हे ऑर्गॅनिझम कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत किंवा त्या ऑर्गॅनिझमचा रोल काय आहे एका स्पेसिफिक थिंग्समध्ये किंवा एका स्पेसिफिक इकोसिस्टीममध्ये. तर ह्या सगळ्या स्टडी करण्यासाठी आपण बायोजिओग्राफी ही स्टडी करतो. दिस इज द स्टडी ऑफ बायोजिओग्राफी. आणि हा सगळा जो काही स्टडी आहे ओव्हरऑल प्लांट्स, ॲनिमल्स अँड बॅक्टेरिया जे काही लिव्हिंग फॉर्म्स आहेत त्याचा स्टडी किंवा ते कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, त्यांचं लँडस्केप कसं आहे हे ज्यावेळेस आपण स्टडी करतो तर त्यावेळेस आपल्याला बायोजिओग्राफीचा स्टडी करावा लागतो. बायोजिओग्राफी इज ब्रोकन इंटू 2 सब कॅटेगरीज. आणि जी काही बायोजिओग्राफी आहे ती 2 सब कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड झाली आहे. पहिले आहे फायटोजिओग्राफी आणि दुसरी आहे झू जिओग्राफी. फायटो म्हणजे काय तर प्लांट्स, म्हणजे याच्यामध्ये आपण प्लांट्सचा स्टडी करतो म्हणून त्याला आपण फायटोजिओग्राफी म्हणतो. द स्टडी ऑफ हाऊ प्लांट्स आर डिस्ट्रीब्युटेड ऑन द अर्थ. आणि फायटोजिओग्राफीमध्ये आपण काय स्टडी करतो तर प्लांट हे कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत अर्थच्या सरफेसवर, ते आपण फायटोजिओग्राफीमध्ये स्टडी करतो. आणि झू जिओग्राफीमध्ये झू म्हणजे ॲनिमल आहेत आणि जे ॲनिमल कसे डिस्ट्रीब्यूट झालेत अर्थ सरफेसवर त्याचा स्टडी आपण झू जिओग्राफीमध्ये करतो, इन्क्लुडिंग बॅक्टेरिया. म्हणजे झू जिओग्राफीमध्ये आपण ॲनिमल आणि बॅक्टेरिया या दोन्हींचा स्टडी करतो आणि फायटोजिओग्राफीमध्ये आपण प्लांट्सचा स्टडी करतो.
Then biogeography is very important in understanding how animals and plants have changed and landscape over time. मग बायोजिओग्राफी आपण स्टडी करतो तर कशा प्रकारे स्टडी करतो, म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहे हे कशा प्रकारे चेंज झाले, त्यांनी स्वतःमध्ये कसे ॲडॅप्टेशन केले, हे ज्यावेळेस आपल्याला स्टडी करायचं असतो त्यावेळेस आपण बायोजिओग्राफी स्टडी करतो. हॅव चेंज द लँडस्केप ओव्हर टाईम, जसं जसं टाईम पिरियड घेत गेला. एक्झाम्पल जर आपण ॲनिमलचं घेतलं तर आपलं माणसाचं जर आपण उदाहरण घेतलं तर पहिल्यांदा आपले पूर्वज हे माकड होते आणि ते मग नंतर माकडाचं रूपांतर माणसात झालं. आधी पाठीचा काना आपला ताठ नव्हता, नंतर पाठीचा काना ताठ होत गेला. म्हणजे हे जे काही ॲडॅप्टेशन होत गेलं ह्या सगळ्याचा ज्यावेळेस आपण स्टडी करतो, हे सगळं ज्यावेळेस आपण ह्या सर्वाचा स्टडी करतो तर ह्या सगळ्याचा स्टडी आपण बायोजिओग्राफीमध्ये करतो. दिस फील्ड युटिलायझेस नॉलेज फ्रॉम द स्टडी ऑफ रॉक्स ऑर जिओलॉजी. आणि ह्याच्यामध्ये आपण जे काही अवशेष आपल्याला काय सापडले आहेत ते रॉक्समध्ये सापडलेले आहेत. वेगवेगळ्या अजून काही जिओलॉजीच्या ज्या काही फील्ड आहेत त्याच्यामध्ये इकोसिस्टीममध्ये आपल्याला ह्याचे अवशेष सापडले आहेत आणि आपण हे इव्हिडन्सच्या नुसार असं म्हणतो की इव्हिडन्स जे काही देतो आपण त्याच्यानुसार जे काही इव्हिडन्स मांडलेले आहेत सायंटिस्टनी त्याच्यानुसार आपण असं म्हणतो की हे जे काही ह्या प्राण्याचं रूपांतर नंतर ह्याच्यात झालं. म्हणजे ॲन्शियंटपासून जे काही एव्हिडन्सेस तपासले गेले त्याच्यानुसार हा स्टडी सगळा बायोजिओग्राफीमध्ये केला जातो. अँड स्टडी ऑफ द फिजिकल प्लॅनेट ऑर फिजिकल जिओग्राफी टू अँसर क्वेश्चन अबाउट हाऊ ऑर्गॅनिझम्स रिॲक्ट टू चेंज इन देअर इन्व्हायरमेंट. आणि प्रश्न असा आहे बायोजिओग्राफीमध्ये की हाऊ ऑर्गॅनिझम रिॲक्ट टू चेंजेस, आणि ऑर्गॅनिझम कसा रिॲक्ट करतो ज्यावेळेस चेंज होतो त्याच्या इन्व्हायरमेंटमध्ये. म्हणजे ज्यावेळेस इन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज केल्या जातात तेव्हा जे काही मेन ऑर्गॅनिझम आहे तो त्या कंडिशनला ॲडॅप्ट होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो काय त्याची जी काही इंटरनल बॉडी आहे त्याच्यामध्ये चेंजेस करतो. देन हिस्ट्री काय आहे बायोजिओग्राफीची. अर्लिएस्ट सायंटिस्ट बिगिनिंग विथ कार्ल लिनायस कंट्रीब्युटेड टू डेव्हलपमेंट ऑफ बायोजिओग्राफी ॲज अ सायन्स बिगिनिंग इन द मिड 18th century. युरोपियन्स एक्सप्लोर्ड द वर्ल्ड ऑफ द डिस्कवर्ड द बायोडायव्हर्सिटी ऑफ लाईफ. जे काही सायंटिस्ट होते कार्ल लिनायस यांनी बायोडायव्हर्सिटी जी काय आहे लाईफची ती आपल्याला सांगितलेली आहे. द सायंटिफिक थिअरी ऑफ बायोजिओग्राफी ग्रोज आउट ऑफ द वर्क्स अलेक्झांडर वोन हम्बोल्ट. म्हणजे ह्यांनी 1769 to 1859 रिसर्च केला. ते त्यांची टाईम पिरियड आहे तो वर्क करण्याचा, तर त्याच्यामध्ये पण त्यांनी आपल्याला हे जे काही अलेक्झांडर वोन हम्बोल्ट आहे यांनी आपल्याला बायोजिओग्राफीची कन्सेप्ट सायंटिफिक थिअरी आपल्याला सांगितलेली आहे. हेवेट कॅट्रेल वॅटसन, देन अल्फॉन्सन डी कॅन्डेले, देन अल्फ्रेड रुसेल वॅलेस, देन फिलिप लुटलेस क्लॅटर अँड अदर बायोलॉजिस्ट अँड एक्सप्लोरर्स. म्हणजे ही जी काही हिस्ट्री आहे बायोजिओग्राफीची, हे जे काही सायंटिस्ट आहे ह्यांनी बायोजिओग्राफी या कन्सेप्टवर किंवा या थिंग्सवर स्टडी केलेलं आहे. आणि हे मेन त्यातले बिगिनिंग कोणी केली तर कार्ल लिनायस यांनी बिगिनिंग केलेली आहे बायोजिओग्राफीच्या स्टडीची. देन द पॅटर्न ऑफ स्पेसिस डिस्ट्रीब्युशन अक्रॉस जिओग्राफिकल एरिया can usually be explained through a combination of historical factors and glimpse of a present day distribution of life on earth. The factors responsible. मग आता कोणकोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत त्याची जी काही बायोजिओग्राफीच्या कोणकोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत तर ते हे आहेत. इव्हॉल्युशनरी म्हणजे स्पेसिएशन आहे, देन एक्सटिंक्शन आहे, देन जिओलॉजिकल कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट्स बॅरियर अँड ब्रिजेस, देन ग्लॅसिएशन, देन क्लायमॅटिक. म्हणजे हे जे काही 5 फॅक्टर आहेत हे फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत डिस्ट्रीब्युशनसाठी जिओग्राफिकच्या किंवा बायोजिओग्राफीच्या. पहिले इव्हॉल्युशनरी म्हणजे याच्यामध्ये स्पेसिएशन आहे, देन एक्सटिंक्शन आहे, काही काही स्पेसिस एक्सटिंक्ट होतात ते त्या स्पेसिस आहे, देन जिओलॉजिकल आहे याच्यामध्ये मग त्या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट वगैरे ज्या काही थिअरी आहेत त्या थिअरी याच्यामध्ये इन्क्लूड होतात, बॅरियर्स अँड ब्रिजेस, देन ग्लॅसिएशन आहे, देन क्लायमॅटिक फॅक्टर्स आहे. देन अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स. अबायोटिक म्हणजे काय, देअर आर 3 मेन टाईप्स ऑफ अबायोटिक फॅक्टर्स. अबायोटिक फॅक्टरचे 3 मेन टाईप्स आहेत. क्लायमॅटिक फॅक्टर्स कन्सिस्ट ऑफ सनलाईट, ॲटमॉस्फिअर, ह्युमिडिटी, टेम्परेचर अँड सलायनिटी. मग अबायोटिक फॅक्टरमध्ये काय काय इन्क्लूड होतं तर पहिलं आहे सनलाईट, देन ॲटमॉस्फिअर आहे. ॲटमॉस्फिअर इज कन्सिस्ट ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ गॅसेस लाईक ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळे गॅसेस आहेत, अजून वेगवेगळ्या ज्या काही थिंग्स आहेत त्या ॲटमॉस्फिअरमध्ये इन्क्लूड होतात. देन ह्युमिडिटी आहे, देन टेम्परेचर आहे अँड देन सॅलिनिटी आहे. Then edaphic factors are abiotic factors regarding soil such as कोर्सनेस ऑफ सॉईल, लोकल जिओलॉजी, सॉईल pH अँड एरेशन. म्हणजे ज्यावेळेस आपण अबायोटिक थिंग्सचा विचार करतो तर त्या अबायोटिक थिंग क्लास 2 याच्यामध्ये क्लासिफाईड होतात. पहिली आहे क्लायमॅटिक फॅक्टर्स आणि देन आहे एडॅफिक फॅक्टर्स. आणि एडॅफिक फॅक्टर्समध्ये सॉईलचा pH येतो, लोकल जिओलॉजी येते, कोर्सनेस ऑफ सॉईल येते, एरेशन येते. हे जे काही फॅक्टर्स आहेत ते एडॅफिक फॅक्टर्समध्ये इन्क्लूड होतात. सोशल फॅक्टर्स इन्क्लूड लँड यूज अँड वॉटर अवेलेबिलिटी. आणि सोशल फॅक्टर्समध्ये लँड यूज जो काय आहे तो इन्क्लूड होतो आणि वॉटरची जी काही अवेलेबिलिटी आहे अर्थ सरफेस
टेम्परेचर ती पण अबायोटिकमध्ये इन्क्लूड होते. अँड एक्झाम्पल ऑफ द इफेक्ट्स ऑफ द अबायोटिक फॅक्टर्स ऑन स्पेसिस डिस्ट्रीब्युशन कॅन बी सीन इन ड्रायर एरिया. जे काही स्पेसिसचं डिस्ट्रीब्युशन आहे ते आपण कुठे बघतो, तर जे काही ड्रायर एरिया आहे आपण त्यांना झेरोटिक प्लांट म्हणू शकतो, किंवा जे काही डेझर्ट वगैरे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळतात. वेअर मोस्ट इंडिव्हिज्युअल्स ऑफ अ स्पेसिस विल गॅदर अराउंड वॉटर सोर्सेस फॉर्मिंग अ क्लम्प डिस्ट्रीब्युशन. आणि जिथे क्लम्प डिस्ट्रीब्युशन दिसते त्या ते जे काही आहे ग्राउंड वॉटर सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अबायोटिक थिंग्स बघायला भेटतात. मेनली अबायोटिक थिंग्सचे 3 प्रकार पडतात. पहिला क्लायमॅटिक फॅक्टर्स, एडॅफिक फॅक्टर्स अँड देन सोशल फॅक्टर्स. क्लायमॅटिक फॅक्टर्स इन्क्लूड सनलाइट, ॲटमॉस्फिअर, ह्युमिडिटी, टेम्परेचर अँड सॅलिनिटी. एडॅफिक फॅक्टर्स इन्क्लूड pH, लोकल जिओलॉजी आहे, कोर्स ऑफ सॉईल आहे. Then social factors include land use and water availability. Then biotic factors. Biotic factors such as the predation, disease and intraspecific competition of resources such as the food, water, mates can also affect how species is distributed. मग बायोटिक फॅक्टर्सवर काय काय अफेक्ट करतं, तर जे काही फूडची अवेलेबिलिटी आहे, फूड किती प्रमाणात प्रेझेंट आहेत एखाद्या ठिकाणी, वॉटर किती प्रमाणात प्रेझेंट आहे, किंवा रिसोर्सेस किती आहेत, ह्याचा ज्यावेळेस विचार केला जातो तर ह्याचा इनडायरेक्टली परिणाम हा बायोटिक लाईफवर होत असतो. अँड ॲडव्हान्टेज ऑफ हिअर्ड कम्युनिटी or other clump distribution allows a population to detect predators earlier at a greater distance and potentially mount the effective defense. Due to limited resources, population may be evenly distributed to minimize. ज्यावेळेस रिसोर्सेस हे जे कमी असतात एखाद्या इकोसिस्टीममध्ये किंवा एखाद्या इकोलॉजीमध्ये, त्यावेळेस त्याचा इनडायरेक्टली परिणाम हा तिथल्या पॉप्युलेशनवर होतो किंवा तिथल्या बायोजिओग्राफी जी काही आहे लोकल त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. ह्युमन्स आर वन ऑफ द लार्जेस्ट डिस्ट्रीब्युशन ड्यू टू द करंट ट्रेंड्स इन ग्लोबलायझेशन अँड एक्सपान्स ऑफ द ट्रान्सपोर्टेशन industry. Then in today's lecture we have to see biogeography, introduction to biogeography, definition and various introductory lecture to biogeography. Then we see types of biogeography, that is a phytogeography and zoogeography. Then history of biogeography. Then factors responsible for the biogeography. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.